मयूर कैलास सेठ सावंत 11, मयूर सावंत 12 बॉल 21, दादा सूर्यवंशी 8 बॉल 18, परशुराम जाधव नाबाद 4 बॉल 11, सोमनाथ जाधव 4 बॉल 6. आपण पाहिलं गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहिलं गेलं. किशोर येथे पाहिलं आपण पाहिलं 2 एका षटकामध्ये 10 धावा 2 विकेट. कैलास ढवले 1 षटक. आता आम्ही सांगतोय ते जातच नाही, काय करायचं त्याला. चला पटकन आतमध्ये. 2 वेळा दोनदा अलाउसिंग केलं जाईल आणि जर संघ आत गेला नाही तर न सांगता 5 धावांची पेनल्टी आता इथून पुढे दिली जाईल, ही सूचना सर्वांना आहे. आता अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती आयोजित थेऊर प्रीमियर लीग 2025 भव्य फुलपेस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 51,000, 41,000, 31,000, 21,000 चिंतामणी हायस्कूल ग्राउंड श्री क्षेत्र थेऊर. अक्षय दादा चव्हाण आणि मयूर दादा सावंत यांचं आयोजन. चला चेंडू द्या. चला संतोष दादा दायबर 11 यांची बॅटिंग आहे. चला सागर दादा धायवर धारवाड. ओके चला. ओके सर. चला ताबडतोब. चला आवी पवार ना, पहिल्या टुर्नामेंटमध्ये जे आवी पवारने काही सुंदर सुंदर झेल टिपले होते. अविनाश पवार चला आतमध्ये. काय लागते तुम्ही गार्ड आणाय, काय होते तुम्हाला. तुमचे तुमचे साहित्य आणि जा बरं. प्रत्येकानं आपलं आपलं आणि गार्ड बाहेर वापरायचं. आपण आपलं सर्व, आपण खेळण्यासाठी येतो, आपण आपले सर्व साहित्य आपण आपले आणायचे. लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याच्या संसाराला मदत करतो का नाही करत याची नोंद घ्या. चला पटकन. हो आपण पाहिलं चला अजून 2 सामन्याची नोंद घ्या. सलामीची जोडी आत. अविनाश कोण आहे. अविनाश पवार आणि दुसरे कोण आहे. अक्षय वाडेकर. गोलंदाज पप्पू चौधरी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहिलं सामने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं रंगास रंग असे सामने जे चालू आहे. आवाज नाही हो, काय म्हणायचं गावाला मरणाचं गारी. थंडी सगळी कशी. अक्षय वाडेकर. अविनाश पवार. 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये. चला अजून 3 सामने. आज लेट सामने चालू झाले त्याच्यामुळे थोडा टाइम झाला. उद्या लवकर सामने चालू होतील याची नोंद घ्या.
चालू करा. पहिला चेंडू आवी जीवदान 1 रन. आवीला जीवदान आहे. अविनाशला प्रयत्न सुंदर आहे. पप्पू शेठ चौधरी आपण पाहिलं. हा आमचे एक बंधू आते तर दुसरे बंधू आमच्या पैशी 2 चौधरी. आता कोणाचे भाव काय हे सर्व माहीत झालेले. थिवरकर एक रिवर्स आहे, एक लेफ्टी आहे, एक राईटी आहे. चला आतमध्ये आवरा. शाळा सुटल्या मग डीजे लागेल, तोपर्यंत नाही. सुंदर पटका ब्लॉक होल्ड. डीप स्कोर लेगचा खेळाडू आपण पाहिलं चेंडूवरती आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. अक्षयचं खातं खोललं जात आहे. 2 धावा धाव पलकावे. आपण ते सुंदर असा सामना चालू आहे मित्रांनो. आपण पाहिलं अगदी 15च मिनिटं राहिले शाळा सुटाय. कदाचित शाळेतले विद्यार्थी सुद्धा सामना पाहण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाहीये. कारण आपण पाहिलं एक आवडीचा खेळ आहे, आवडता खेळ आहे. त्याचं नाव क्रिकेट आहे. अविनाश डीप मिड कॅट. सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा येथे पूर्ण केले गेलेले आहे. जगाच्या रंगमंचावर असं वागा का मित्रांनो, तुमच्या नावाने लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या पाहिजे. अरे मित्रांनो, आपण पाहिलं ISPLचा पहिला पर्व संपलं आणि त्या पर्व पहिल्याचा विजेता ठरला होता मांगल्य ह्या गावचा कर्णधार विजय पावले कर्णधार होते. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मांगल्य एक छोटं गाव आहे, सांगली जिल्ह्यामध्ये येतं. अक्षरशः गावामधून एखाद्या नेत्याची जशी मिरवणूक काढावी तशा मांगल्यकरांनी विजय पावलेची मिरवणूक काढली होती. अशी कामगिरी करा. नाव कोणाचं घेतलं जातं, का घेतलं जातं, कशासाठी घेतलं जातं. चांगली कामगिरी केली तर नाव घेतलं जातं. आपण पाहिलं वैभव सूर्यवंशी नावाचा खेळाडू वय वर्ष 14 IPL मध्ये पदार्पण केलं. काय पदार्पण केलं, अरे डोळ्याची पापले फेडणारी फलंदाजी केली. वय किती होतं, फक्त 14 वर्षाचा. 14 वय काय खेळायचंय का. आणि IPL मध्ये रथी महारथी असतात. आणि येथे एसटीच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. आपण पाहिलं सचिन कांबळे चेंडूवरती येणारे 2 धाव आलेले आहे. आणि धावपलकाव आपण पाहिलं, धावपलकाव धावसंख्या 2 ने आकार घेते 6. IPL मध्ये रथी महारथी असतात, ज्यांची गोलंदाजाला किती गती असती ते रथी महारथी. आणि त्या रथी महारथीला वैभव सूर्यवंशी नावाच्या मुलाने तोडीस तोड उत्तर दिलं. क्रिकेटचा खेळ आहे. नेक्स्ट मॅच सचिन तात्या तुपे 11 विरुद्ध गणेश दादा चव्हाण फायटर. चला नाणेफेकीसाठी, चला नाणेफेकीसाठी चला. चला दोन्ही संघ नाव घेतलंय. गणेश दादा चव्हाण 11, सचिन तात्या तुपे. सचिन तात्या काय तुपे 11 नाणेफेकीसाठी. चला सर, विनंती असेल. आवरा आवरा. वाईट. माननीय श्री भुजंग नाना कुंजीर पाटील, आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. यशवंत सर संघाचे संघनायक. सुंदर असा फटका आहे. 1 धाव पूर्ण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. आपण बा जो क्षेत्ररक्षण संघ करतोय तो पाठीमागच्या TPLचा विजेता सेकंड बक्षीस त्यांच्या नाव होतं. 3 चेंडू 4 धावा. अक्षय अविनाश पवार
अक्षय वाडेकर आपण पाहिलं 3 चेंडू मध्ये 2 धावा. गोलंदाज सज्ज. वाईट. शाळा सुटली. आता डीजे गाणी लावली जाणार आणि दापलकाव 8 धावा. पहिली 5:30 ला शाळा सुटायची पहिले आमच्या टायमाला आणि 5 किलोमीटर वरून निघू जोरून देवी भैरवला बिना चप्पल सुद्धा पायामध्ये नसायची. पायी पायी जायचं. म्हणजे काळ किती बदलला पा. 5:30 आता 4:30. ओहो अविनाश पवारला पहिल्या चेंडूवरती दिलेलं जीवदान सांगून जातंय. हा आहे दादा फटका षटकार. महेश शेठ आता आपण आपल्या डीजेची सुंदर सुंदर अशी गाणी वाजवू शकता. आमचे डीजे ऑपरेटर आता गाणी लावू शकता कारण शाळा सुटलेली आहे आणि येथे धावा 15 धावा पूर्ण. येथे उपस्थित झालेत. आज खूप थकलेत नितीन दादा. आज खूप थकलेत. पहिल्या सामन्यात दमलेत. तुमचं सरसे स्वागत. थांबा. चालू करा. चालू झालं. आता डीजे चालू. नितीन दादा म्हणलेत आणि हा असेल नितीन दादा कुंजीर पाटील यांचा षटकार 6 धावा. लावा गाणी आता. हो नितीन दादा कुंजीर पाटील तिसरा षटकार मारा. 5,000 नाही 5,000 नाही 500 रुपये. 500 रुपयाचं बक्षीस असेल. अविनाशपुरी लकी ड्रॉय. चला आता गाणी लावा. 5,000 म्हणले मीच घाबरलो. म्हणलं आता काही खरं नाही. दादांनी तरी दिले. वा होत आहे. आता बिंदास आवाज लावायचा आणि माईकचा आवाज वाढवा नाही तर आवाज. आमच्या यशवंत सरांनी जर आऊट घेतलंय नितीन दादा यांच्या तर्फे 500 रुपये. 3 षटकार. ओहो बिग 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 बर्दर 500 रुपये षटकार. अविनाश पवार ज्याच्या खेळामध्ये 440चा व्होल्टेजचा पॉवर येतो. अविनाश पवार व्हॉट सुपर बॅटिंग इन टुर्नामेंट. 21 धावा. ट्रिक पूर्ण झाली. सागर दादा धारोड यांच्या ऑनलाईन 500 रुपये लगेच मारले जातात. ते घेऊन जायचं. बर 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 बर. वा तुम्हाला आता गोलंदाज सज्ज आहे. आवी जो खेळतोय इनिंग नवी नवी त्याचं नाव आहे आवी. ओहो पुन्हा एकदा चौथा 1 बाउंड चौकार. डीजे पैसे जमा झाले बरं का आपल्या संघ मालकाच्या खात्यावरती. सचिन दादा तात्या तुपे 11 आणि गणेश दादा चव्हाण 11. चला नाणेफेकीसाठी प्लीज. एक चेंडू बाकी. 27. कैलास सेठ सावंत नितीन सेठ कुंजीर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी. दीपक शेठ शितोळे चला आपलं नाव. चला नाणेफेकीसाठी. चला
भुजंग नाना कुंजीर पाटील तुम्हाला विनंती करण्यात येते. चला टॉच की बॉस. षटक मात्र इथे समाप्त झाले. 32 धावा बनवले गेलेले आहे घेणाऱ्यापैकी. चला 12 चेंडू मध्ये 32 धावा बनवले गेलेले आहे. नाणेफेकी होतीये. एकीका सचिन दादा तुपे 11 कर्णधार आहे गणेश दादा, वैभव जाधव कर्णधार. नानांच्या शुभ असते नाणेफेकी. नानांना फार खेळाची आवड आहे. नाही सकाळी परंतु शेवटी तरी आले. धन्यवाद. चला नाना लाईव्ह घेतात. गोलंदाज प्लीज नेम सचिन तात्या तुपे 11 in the torch. Vijay Suryavanshi first गेंद and the good fielding 1 run. 33 धावा आहे. दोन नानांचे एकमेकांमध्ये हात मिळवणी. हात मिळवणी केव्हा केली जाते? दोन मित्र एकत्र येतात, सवंगडे एकत्र येतात, त्यामुळे हात मिळवणी केली जाते. आता हात मिळवणी कुठे कुठे केली जाते? आता इलेक्शन लागलेले ती घ्या ओळखून. ओ यस इज गॉन डीजे तुमसे आहे. मुंबई में बात हुई, पुणे में प्यार हुआ. काय गाणी सुंदर आहे. बर 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 बरोबर बरोबर. चला न्यू बॅटर काय नाही त्यांचं. जुने जाणते खेळाडू स्पिनर बॉलर मनभुजे नाना यांच्याकडे पाहिलं जातं. चला आवरा पटकन. 33 आपण पाहिलं आणि येथे असेल 4 रन. डीजे डीजे ते पिछे मिचे नको, ते वेगळंच वाटत ना ना. नाना तुमच्या टायमाला होतं का नीचे पिछे अच्छे हो हो. सुंदर चेंडू आहे. डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येईल आणि आपण पाहिलं प्रयत्न नाहीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे पहा 2 धावा पूर्ण केले गेलेले आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पहा वा गाड़ी धीरे से गिरी है, जोर से नहीं गिरी. नहीं 4 लगन आपण पहा लगान का काहीतरी चित्रपट होता एक
हशी जोक मजाक. 43 धावा आहे. अतिशय सुंदर सामना आहे मित्रांनो. पडू नका, पडले तर लागण्याची भरवसा घ्या. जखम शक्यतो होऊ देऊ नका, कारण जीवन अनमोल आहे. एखादा हात आपण पाहिला, हात आणि पाय जर फ्रॅक्चर झाला, पुन्हा मेन ओरिजिनल पार्ट भेटत नाही. आणि इथे आपण पहा षटक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 43 धावा आहे. याच्यानंतर अजून 2 सामने खेळवायचे, त्यामुळे वेळ घेऊ नका, कारण 4:29 झालेले. याची सर्वांनी नोंद घ्या. नमस्कार सर. वाजव ना थोडं, असं काही बोलतो येड्यावानी. एक सुंदर गोलंदाज गजाननजी आगलावे, एक सिनियर खेळाडू आहे, 40+ खेळाडू आहे. शाळेतल्या मुलं आलेली, सामना पाहिला, शाळा सुटल्या आली. तुमचं सरस स्वागत. ओ गजानन सेठ आगलावे येथे मात्र अविनाश पुरी नाही, पवार बाद. धक्का बसतोय इथे. अविनाश पवार बाद आहे. 1 बाद 43 वरती. अभि मात्र बाद जातोय. अभि मात्र बाहेर येतोय. अभि मात्र मैदानाच्या आतमध्ये. अभि साळुंके ना, कुंडलिक काय गायकवाड. ओके, कुंडलिक गायकवाड आपण पाहिलं. अविनाश सर तुमचे, अविनाश पवार सर, अवी तुमचे 500 रुपये संतोष सरांच्या खात्यावरती जमा केलेत माय देखत. सागर दादा ना, सागर दादांच्या खात्यावरती जमा आहे. सांगितलेलं बरं, नाही तर सागर दादा म्हणायचे 500 रुपये कुठून आली. लय फोनचं लय अवघड झाले. आणि आवी म्हणायचं माझे 500 कुठे गेलेत. चला आवरा रे बाप्पा. हो, कुंडलिक गायकवाड. कुंडलिक वेगळे आणि पुंडलिक वेगळे. आवरा पटकन. आमचे विजय केदार सर कधी कॅमेऱ्याकडे जातात, शिकून घेतात, कधी स्कोरर शिकून घेतात. म्हणजे आलेल्या प्रत्येक गोष्टीचा ते फायदा करून घेतात, आणि केलंच पाहिजे. ज्ञान अतिशय महत्वाचं आहे गजानन सर. ओ दांडी 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 गोल डीजे. नितीन दादा कुंजीर यांनी सांगितले अजून एक विकेट घ्या, 500 रुपये. गजानन विकेट घ्या आणि 1 मिनिटामध्ये 500 रुपये मिळवा. मित्रांनो तुम्ही कामाला गेले दिवसभर तर 500 रुपये रोज असतो. अजून एक विकेट घ्या. नितीन दादा कुंजीर पाटील, 500 रुपयाचं बक्षीस आहे. पाहूया ते काय घडतंय आता. इंडिया का पैसा लुटो IPL. पाय ते काय घडतंय. ओ विकेट घ्या, 500 रुपये. आणि अरे बाबा काय केलंय. 500च जाऊ दे, पण बाबा काय केलं तो, क्या सोडला. 500 वाचले. अर्धी नोट बाहेर आली आणि अर्धी नोट आत गेली. तिले जी मुलं पाय सोडून बसल्यात कट्ट्यावरती, वर घ्या तुमचे पाय. त्रिमूर्ती पाय घ्या वरती. हा तुम्हीच. हो, आणि
येस. धापलकाव एक काढली. 45 धावा आहे. पप्पू शेठ त्या मुलांना म्हणा पायवरती घ्या. पप्पू शेठ त्यांना म्हणा पायवरती घ्या. पायी तुमची हा घ्या वरती लागेल तुम्हाला शक्यतो. पायीवरती घ्या सर. ए ग्रीन टी शर्ट 45 45 धावा येते. धाव पळून काढा. 45 46 47 धावा. 5 चेंडू झालेत. अजून 2 सामने. मला तर वाटतं यानंतर एकच. 47 चौथं लास्ट बॉल. हो आणि येथे आपण पाहिलं गेलंय 4 षटकांचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. दापलगाव 3 बाद 47 धावा. चला शेवटचं षटक असेल. शुभम 5 चेंडू 11. अभिषेक साळुंके कोण म्हणलं मग असं आहे का. बरं बरं चला शेवटचं षटक कोण आहे सर. विजय सूर्यवंशी. स्पीडअप घ्या पटकन नाहीतर दंडात्मक कारवाईला तुम्हाला सामोरं जावे लागेल. स्पीडअप घ्या. वा सुंदर पटका डीप लॉंगॉलला. एक टप्पा का चेंडू. डीजे वाजवा. वाई धावा. 51. हो आपण स्टेजवरती यायचं. सरसे स्वागत. चेंडू हवेमध्ये पाय ते कॅच होणार का. डीजे हो मागलावे. आपण पाहिलं भगवान काका जाधव यांचंही सरसे स्वागत. आमचे कुमार जाधव यांचे पिताश्री. सामन्याची फार आवड असणारे व्यक्तिमत्व आहे. चला सामना चालू करायचा आहे. वेळ घेऊ नका. अतिशय सुंदर गोलंदाजी विजय करतोय विजय सूर्यवंशी. एक आपण पाहिलं पाठीमागदे ज्या खेळाडूला सायकल बहाल केली होती विशाल पैलवान विशाल शेठ चव्हाण साहेबांचं आगमन होते. आपले सरसे स्वागत. आणि ते आता काय घडेल तर जे घडेल ते मैदानाच्या फलंदाज बाद. डीजे वाजव रे बाप्पा. पंचावन्न धावा झाल्यात. ते लहान मुलं चला 56 धावाची गरज आहे. लाईनअप मध्ये आती बाहेर यायचं. लाईनअप मध्ये
न सांग 55 झाले, 56 धावांचे लक्ष आहे. मी आता नवनागापूर येथे चॅम्पियन करंडक स्पर्धा होती 51,000ची. बरं सर, तुम्हाला खोटं नाही सांगत, न सांगता खेळाडू आज जायचे लाईनअपमध्ये आणि हरल्यानंतर एखादा संघ हरला तर त्या संघाला हातामध्ये हात द्यायचे. इतकं सुंदर आयोजन नियोजन होतं. बोला, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या फिल्डिंगवाले. अजून 2 सामने, आपण थोडी घाई करा. चला स्पीडअप घ्या प्लीज. 4:45 वाजलेत, 2 सामने. कृपया निदान ह्या पुढील सामना झाला तर नशीब आपलं हे करायचं. चला थोडं स्पीडअप घ्या पटकन. नाही, दिवस लहान आहे, रात्र मोठी आहे. हो, 39, 20, 20, 43, 12, 45, 33, 26, 71, 71 आणि 17. तुम्ही काही दोघांनी विचार केला का? 17, 71 आणि 12 असे आपण 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अजून एक. हां, प्रेमी है. तीन वर्षानंतर त्यांनी ज्यावेळी माईक हातात घेतला, मग त्यांनी मला 2 वर्षांनी सांगितलं का मी तुमचा आवाज ऐकायचो, टिप्पणी करायचो. आज तळडोबाच्या वाडीचा मुलगा आहे, अतिशय सुंदर कॉमेंट्री करतोय. म्हणजे आपण पहा, तुम्ही सांगत जा, तुम्हाला शिकायचंय ना, तुम्हाला ज्ञान. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्ञान तर फुकट घेऊ नये असं म्हणलं जातं, परंतु भेटलं तर सोडायचं नाही. चला सामना चालू होतोय. चला बॅट्समन चला, अजून 2 सामने, स्पीडअप घ्या प्लीज. आणि गाणी आता व्यवस्थित लावा, बेस्ट पैकी. नट्टीनी मारली मिठी, ढगाला लागली कळ. नाना, तुमच्या टायमाला अशी गाणी होती का? नव्हती ना. पायामध्ये चप्पलच कायची. चेंडू तर 2 रुपये, 5 रुपयाला. चला सचिन भाऊ, चला. आपण पहिलं सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण पहिलं छोटा पॅक बडा धमाका 42 क्रमांक पप्पू शेठ चौधरी. त्याच्यानंतर आपण पहिलं 12वा खेळाडू पाठवत चला सचिन कांबळे. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. सचिन तात्या तुपे 11 गोलंदाजी. ओके, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या थोडा. चला आपण पाहिलं 13 ते 16 थेऊर प्रीमियर लीग, 17-18 भिवरी प्रीमियर लीग, 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर चलो श्रीगोंदा अहिल्यानगर. आवटेवाडी 88,888, एक गाव एक. नामांकित समालोचक, नामांकित पंच, शेवटला डान्सिंग अंपर. येथे सुद्धा डान्सिंग अंपर पाहायला भेटते शेवट. सांगा गोलंदाज कोण आहे? तर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पहा क्रिकेटचा हंगामा आणि खऱ्या अर्थाने जातोय एक सुंदर आवाजाची खान. मी दिला मान, या विजय केदार सर तुम्हाला दिल तुमचा राखो या सन्मान. एक सूचना आहे, दोन्ही टीम स्कॉटचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध नाही. हा एका टीमचा उपलब्ध आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्कॉटचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध नाही.
सोहम गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आख्यायिका बनून राहिलेली क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. थेऊर प्रीमियर लीग. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्क बॉलर बॅक ड्राईव्ह केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि पहा जोपर्यंत लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव म्हणून उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं आदर्श गाव थेऊर गावची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर अष्टविनायकांपैकी 5व्या क्रमांकाचा गणपती ऐतिहासिक वारसा वसा लाभलेलं गाव. अकुट टप्प्याचा बॉल अगदीच जर पाहिलं उसळी घेणारा चेंडू त्याला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर छोट्याशा चुका करतायत. एक धाव इकडे रोखणं गरजेचं आहे. एक धाव येताना पाहायला मिळते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. संतोषदादा काकडे 11 जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 56चा पाठलाग चालू आहे. 5 षटकांमध्ये 56 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सोहम अगलावे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं तर आपण सचिन कांबळे यांना पाहू शकतो. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दर्शक आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. येतो षटकार. जबरदस्त बॅटिंग सचिन कांबळे क्रीडा रसिकांची मन जिंकताना पाहायला मिळत आहेत. आणि पहा क्रीडा रसिकांची देखील गर्दी आपण पाहतो. मैदानाच्या चौफेर जर पाहिलं तर क्रीडा रसिक जिकडे सावली मिळेल तिकडे बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं थेऊर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. रनअप मध्ये थोडासा फॉल्ट या ठिकाणी आपण पाहतो. पंचांचा डेड बॉलचा इशारा. ज्या चेंडूवरती कुठलीही क्रिया घडत नाही असा डेड बॉलचा पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. पहा सचिन कांबळे सुरुवातीपासूनच आक्रमकता धारण करून आहेत. 56 धावांचं टार्गेट इकडे गाठायचं. 30 चेंडू 56चं टार्गेट असताना आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग राहिली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. परत एकदा मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूवरती पोहोचले. तितकीच वेगवान एक सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. या सिंगल पाठोपाठ षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं. अंकुश सर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. षटक क्रमांक 1 संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा आहेत. पंचवीस चेंडू आणि 44ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 43 धावा विजयासाठी बनवायच्यात. समस्त ग्रामस्थ चव्हाण वस्ती थेऊर त्याचबरोबर अंबिका वॉरियरचे सर्व सदस्य असतील या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं साकारलेली तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडती महाराष्ट्राची लाडकी टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. प्रथम क्रमांकासाठी आदरणीय प्रकाश शेटजी सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 51,000 रुपयांचा पुरस्कार या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक आखीव रेखीव टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण थेऊर प्रीमियर लीग. अमित आली आहेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल कव्हर मध्ये डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवला नकारही कळवला. अवघी एकच सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतो. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. टार्गेट आहे 56चं. 14 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. पहा रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर केला तर 11:15च्या सरासरीने धावा या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग राहिली आहे. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळते तर स्कोरबोर्डवरती 14 धावा आहेत. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल पाहायचा. आता पंचांचा इशारा. गाईडलाईन सोडणारा हा चेंडू. नो बॉल पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त एक धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 15 या धावसंख्येवरती. फ्रीट त्या फ्री हिटचा किती फायदा उचलला जाईल. पप्पू चौधरी स्ट्रायकिंग एंडला आहेत.
या बेसचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता, उंच खेळला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे, पायच्या टप्प्यावरती थांबलेत. प्रीहिटच्या चेंडूवरती मोठं आक्रमण पाहायला मिळालं आणि परत एकदा हा चेंडू बाउंड्री लाईन ओलांडतो, येतोय 4. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच केला, 5 थर्डमॅनला बीट करतो. आणखीन एक नेत्रदीपक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तितक्याच तत्परतेने चेंडूवरती आले. कौतुक राहील क्षेत्ररक्षकाचं. टीमसाठी 2 धावा इकडे सेव्ह करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट म्हटलं तर मुख्यतः 3 डिपार्टमेंटमध्ये हा खेळ खेळला जातो. बॅटिंग असो, बॉलिंग असो, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं होणं गरजेचं आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धावा इथे आपण पाहतो. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 56चा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला पप्पू ज्यांना आपण पाहतो. अक्रॉस द बॅट खेळायचा हा चेंडू पाहतोय आपण. एका निर्धाव चेंडूची मैदानावरती सांगता होताना पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न पप्पूही करताना पाहायला मिळत आहेत. अमित गोलंदाजी मार्गवरती उंच पुरी आहेत. हो यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्लीन बोट. फलंदाज पप्पू बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का. पहिली विकेट जाताना पाहायला मिळाली. पहिला फलंदाज पप्पू माघारी परततो. 22 धावा स्कोरबोर्ड होती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना विजय सूर्यवंशी मैदानावरती दाखल होतील. टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव, पण एका बाजूनं अमित यांनी विकेट मिळवली आहे म्हणजे आत्मविश्वास त्यांचा इकडे द्विगुणित होताना पाहायला मिळाला. पाहायचंय कुठला संघ इथे विजय प्रस्थापित करतो. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना थेऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. आदर्श गावाची आदर्श टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मधल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे. विजय सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला. अमित तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. काय गोलंदाजी केली अमितनं. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धावाली. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती नकार कळवला. इकडे धोका घ्यायचा नाहीये कारण नुकतीच एक विकेट गेली. इकडे जर दुसरी विकेट गेली टीमवरती दबावही येऊ शकतो. हे एरलं आणि तुर्तास सचिन कांबळे यांनी थांबवलं. एकच धाव आली. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन्स आपल्याला 23 पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती 2 मार्गस्थ असताना शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 20 आणि विजयासाठी 19 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता आहे. ठीक आहे. ओर संपलेले आहे. थोडीशी मिस्टेक होतीये त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्यापर्यंत तुर्तास थोडीशी चुकीची माहिती पोहोचली तर पहा. धावफलकावरती विचार जर आपण केला 22 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. आता मॅचचं समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. राहुल. या वेळचा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा. अगदीच जर पाहिलं तर सिमेंटची विकेट आणि त्यावरती कधी चेंडू खाली तर कधी वरती येताना पाहायला मिळत आहेत. पण राहुल यांचा विचार केला. राहुल यांची सकाळपासून जर आपण गोलंदाजचा विचार केला काही चेंडू बाहेर निघतायत काही चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे कटर गोलंदाजचा वापर सातत्यपूर्ण राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पण विजय सूर्यवंशी यांना देखील त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. मॅच महत्वाची आहे.
अगो टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परत एकदा गती थोडीशी कमी केली, थोडासा चेंडू मागे आपटला आणि थोडीशी धडपड आपण मैदानावरती फ्लाय स्लिप मध्ये पाहिली. एक धाव येताना पाहायला मिळतीये आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 23 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता, सर्वांचा चाहता, सर्वांचा लाडका टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतो. थेऊरच्या नगरीमध्ये पंचक्रोशीतले हे सर्व खेळाडू आणि त्या सर्वांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न अंबिका वॉरियर्सचा. हो हो हो, मागच्या चेंडूच्या तुलनेत या चेंडूवरती भन्नाट वेग आणि वेगावरती सॉर होत असताना आणखीन एक चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतो. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती राहुल सज्ज होत आहेत. आणखीन एक मागे आपटलेला बॉल, त्यावरती आक्रमण बॅकवर्ड पॉइंट मध्ये पुन्हा एकदा एक मोठा तडाखा सचिनच्या बॅट मधून. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. विशेष तुमचे कौतुक राहील ज्या प्रकारे डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी केली जाते. अंबिका वॉरियर्स थेऊर प्रस्तुत थेऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयांचा पुरस्कार प्रकाश शेटजी सावंत, माजी उपसरपंच मांजरी. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000 रुपयांचा पुरस्कार युवराज नाना काकडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचा पुरस्कार श्री संतोषदादा काकडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. चौथ्या क्रमांकासाठी 21,000 रुपयांचा पुरस्कार योगेश नाना काकडे. या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. तर त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनसाठी आनंद चव्हाण VIP स्पोर्टच्या माध्यमातून ओके तिसऱ्या पंचाने इकडे रेफर केलं. तोपर्यंत आमचे सर्व हे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज VIP स्पोर्टच्या माध्यमातून आनंदजी चव्हाण टी-शर्ट सौजन्य, प्रकाश शेटजी सावंत. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल अक्षय भाऊ चव्हाण, ट्रॉफी सौजन्य मारुतीदादा कांबळे, हवेली तालुका RPI अध्यक्ष, मंडप सौजन्य आरोग्यदूत युवराज नाना काकडे, ग्रामपंचायत सदस्य थेऊर. संपूर्ण साऊंड सौजन्य महेशजी मांजरे, SM3 साऊंड. त्याचबरोबर लाईट सौजन्य लाईव्ह सौजन्य प्रकाश शेटजी सावंत, माजी उपसरपंच मांजरी खुर्द. बॉल अँड अंपायर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून विकास शेटजी कांचन, माजी उपसरपंच कोलवडी. पाणी सौजन्य पैलवान रोहित भैया चव्हाण. ओके टॉस का तर योग्य तो डिसिजन या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत पोहोचेल. तुर्तास हा चौकार आहे की 6 यासाठी बॅटिंग टीम जरी येऊ का. ओके एक रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग टीमनं, म्हणजे प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू आहेत. DRS सिस्टीम उपलब्ध आहे. 3 कॅमेऱ्यांशी स्पर्धा PTC लाईव्हच्या माध्यमातून जी मात्र कव्हर केली जाते. त्यामुळे जर आपण विचार केला प्रत्येक गोष्टीवरती बारीक ना बारीक लक्ष देऊन ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली. अंबिका वॉरियरचे सर्व सदस्य असतील विशेषतः त्यांचं आम्ही आभार मानू, कौतुक करू. स्पर्धा आयोजित करत असताना अक्षयदादा चव्हाण त्याचबरोबर मयूरदादा सावंत साहेब या दोन्ही मित्रपरिवाराचं विशेषतः कौतुक राहील. 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. हो 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 बिग हिट गेलाय, उंच गेलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि इथे सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय आणि पंचांचा इशारा देखील येतो. चौकार. मैदानासाठी ज्यांनी सौजन्य केलं, भरपूर सहकार्य ज्यांचं लाभलं.
यशवंतजी साखरे साहेब विद्यमान यशवंतजी सहकारी साखर कारखाना चेअरमन साहेब सुभाषजी जगताप साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये संचालक मंडळी नवनाथ आबा काकडे, त्याचबरोबर चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य गुरुवर्य काकडे सर, या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं शिंदे सरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। या सर्वांच्या अथांग सहकार्यातून साकारलेली थेऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते। मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं 13 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता। सचिन जबरदस्त बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। राहुल षटकाचा मला वाटतं हा अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 13 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये। मॅच दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते। पाहतोय आपण मॅच जाईल कुठे। एका बाजूनं संतोषदादा काकडे 11 हा संघ देखील प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूने आपण विचार जर केला तर सागरदादा धारवाड 11 हा संघ देखील प्रयत्न करताना पाहायला मिळतो। राहुलचा हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे, पण समोर आपण पाहतो सचिन कांबळे। राहुल तयार, कमी गतीचा बॉल अक्रॉस द बॅट खेळला, डीप मिड विकेट मध्ये गेला। हा चेंडू क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येत आहेत, एकच धाव घेऊन स्वतःकडे सचिन कांबळे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळत आहेत। आणि दरम्यानच जर विचार केला षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते। ओव्हर नंबर 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्त्यांती 32 धावा धावफलकावरती। शेवटचे 12 चेंडू 24 धावेंची आवश्यकता आहे। 3 षटकांचा खेळ मैदानावरती आटोपलेला आहे। शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी बनवायच्यात। अंबिका वॉरियर, समस्त ग्रामस्थ, थेऊर या सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना संघटित करणारी क्रीडा स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण जर पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये एक रंगतदार मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली आहे। कारण एकतर्फे सामने कुणालाच आवडत नाही। ज्या वेळेस मॅचेस मध्ये थोडीशी चुरस असते, चढ उतार असतो, ती चढ उतार ती चुरस पाहण्यासाठी क्रीडा रसिक गर्दी करतायत। आणि पहा पुन्हा एक रंगतदार सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आहे। शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत आहेत। मुजाहिद काजी गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारची कामगिरी करतील तर समोर आपण पाहतो सिक्सर किंग सचिन, ज्यानं आतापर्यंत 22 धावांचा अभूतपूर्व खेळ केलेला आहे। ओ हो पहिलाच बॉल वेस्ट ऑफ हाईट, एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय, नो ब्युमर आणि त्यावरती आलेली एक सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतो। म्हणजे अशा 2 धावा आहेत।
थोडासा गेम स्पीडअप करणं गरजेचं आहे. फ्रीट बॉल, गोलंदाज सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सचिन कांबळे. ओ हो बिग हिट केला, उंच गेला, इकडे पाहायचं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तिथे फ्री हिटचा हा चेंडू, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, तदनंतर नकारही कळवला. अवघे फ्री हिटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव येते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 18 धावेंची. 11 चेंडू आणि 18 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. विजय सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन या चेंडूची गतीच काढली गोलंदाजांनी. कमी गतीचा बॉल प्रभावी करणारी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू थोडासा फसताना पाहिला, भीमर आला, त्यावरती चौकार येताना पाहायला मिळाला, पण तदनंतर काय गोलंदाजी केली आहे. विजय सूर्यवंशी यांना उभं करून ठेवलं. शेवटचे 10 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हो आणखीन एक आश्चर्यचकित करणारा चेंडू. 2 चेंडूंवरती अक्षरशः उभं करून ठेवलं. पहा, पहिला चेंडू भीमर, तदनंतरच्या 3 चेंडूंवरती कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 9 चेंडू आणि 18 धावा च्या मात्र विजयासाठी बनवायच्या. विजय सूर्यवंशी यांना देखील प्रत्युत्तर द्यावं लागेल. मॅच महत्वाची, तर दुसऱ्या बाजून गोलंदाज सातत्यानं आगोकणारी गोलंदाजी मैदानावरती करतोय. हो ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळतीये आणि या अतिरिक्त पाठोपाठ संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतीये. या अवांतर धावा कुठेतरी जोखमीचं कारण आहेत, कारण एक धाव ह्या घडीला सामन्यामध्ये थोडीशी कालाटणी देणारी ठरू शकते. एक अवांतर धाव आली, 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावेंची आवश्यकता आहे. विजय सूर्यवंशी त्यांच्याच बरोबर जर आपण पाहिलं तर सचिनजी कांबळे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो, पुन्हा एक चूक, गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू. परत एक अवांतर धाव येताना पाहायला मिळतीये. आणखीन एक अतिरिक्त धाव येते. फ्री हिट बॉल. विजय सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पुन्हा एकदा काजी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडासा जर पाहिला तर आउटसाइड एज लागतीये. बॅकआउट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. कहाणी में ट्विस्ट. 2 धावा येतील. संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळतीये 42 धावा धावफलकावरती. तर मॅचचं समीकरण 8 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 14 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. काजी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. विजय सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफला जबरदस्त टोला, वाघांची दाढ फोडला फाड, येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. पहा, एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर लॉंग ऑफच्या बदोबद 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी. काजी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा अतिशय दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने तिकडे वाट पाहिली आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतो हा चेंडू. टप्पा घेऊन उचली घेतो, जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक. नेत्रदीपक 4. थँक्यू. मॅच आली शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये. थोडासा गेम स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावेंची आवश्यकता. याही परिस्थितीला कित्येकदा सामने आपण या बाजूच्या त्या बाजूला जाताना पाहिलेले आहेत.
पण 5 सलामीचा फलंदाज 11 चेंडू 27 वरती सचिन कांबळे चे मात्र पायथ्यावरती खेळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जातो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सोहम आगलावे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पाहायचं इकडे 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखल्या जाणार का? सचिन स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत 27 धावांचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. संतोष दादा काकडे 11 हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. मागच्या षटकामध्ये थोड्याशा अवांतर धावा आल्या. आखूड टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट खेळा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या परत एकदा पुढे जाऊन पोहोचते. ती आता 53 धावा. आवश्यकता 5 चेंडू आणि 3 धावेंची. पहा त्या तुम्हाला बनवायच्याच आहेत. कंपल्सरी चेसिंग. कुठल्याही संघाला कुठलीही सुपर ओव्हर नाहीये. हा थेऊर प्रीमियर लीगचा आयोजक कमिटीचा निर्णय आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी आवश्यक असताना पुन्हा एकदा सोहमचा हा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा. पाहतोय आपण तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट गरजेची होती. ओव्हरथ्रो होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. घ्यायची की नाहीये. अखेरच जर पाहिलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि आता एका धावेची आवश्यकता आहे. विजय सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा सोहम आगलावे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. शेवटचे 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. या वेळचा बॉल अक्रॉस द बॅट केला आणि सरळ चेंडू आला समालोचन कक्षेमध्ये. हा येतोय विजयी चौकार. संतोष दादा काकडे 11 इथे सामना जिंकतो. अभिनंदन. तर यानंतर एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते. संध्याकाळचं सत्र थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. वेळ कमी आहे. गणेशजी चव्हाण क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेश दादा चव्हाण फायटर्स आपणास विनंती. बॅटिंग आहे का? ओके. सचिन दादा तुपे 11 क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. त्याला थोडंसं स्पीडअप करू आपण. वेळ वाचवणं गरजेचं आहे. तर आपण पाहतो मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची टेनिस बॉल क्रिकेटची अव्वल दर्जाची टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते थेऊर नगरीमध्ये. अगदीच जर पाहिलं पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर गावची ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेच्या माध्यमातून ज्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये दीपकजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. आपलं देखील अंबिका वॉरियर्स समस्त ग्रामस्थ थेऊर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. अभिनंदन करतो. तर पहा प्रथम क्रमांकासाठी तब्बल 51,000 रुपयांचा पुरस्कार असणारी तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडती क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो अनुभवतो. तर पहा आजच्या दिवसातील एक महत्वाचा सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. सलामी जुडी मैदानावरती पाठवा. तर वेळ आहे तुर्तास मायक्रोफोनवरती थोडासा बदल करण्याची.